नमस्कार मित्रांनो, आज आहे 15 जुलै 2026. आज आपला रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट आहे. आत्ता 4:05 झाले तरी पण रिझल्ट काय आला नाही. आणि एवढं करून मी आज सकाळी MSBDच्या ऑफिशियल लोकांशी बोललो. मुंबईचे मेन ऑफिसचे लोक तर फोनच उचलत नाही. जे मी माझी कॉलची लिस्ट टाकली त्याच्यामध्ये जो सगळ्यात पहिला नंबर आहे ना, +022वाला, त्या नंबरवरती मी फोन केला होता. तो आहे आमचा रिजनल ऑफिसचा नंबर, छत्रपती संभाजीनगरचा. मित्रांनो, मी त्यांना तक्रार केली की असं विषय झाला आहे. तुमच्या चुकीमुळे एवढ्या सगळ्या मुलांना हे वाईट लागलं आणि फेल रिझल्ट आला आहे. मित्रांनो, हे लोक एवढी बेशरम झाली आहेत. ते म्हणतात की तो तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही तुमच्या कॉलेजला हे करा, ते त्यांच्या हातात असतं, असे MSBDचे लोक म्हणतात. त्यांना बोललो की तुमच्या वरचं जे मेन ऑफिस आहे त्यांचा नंबर द्या. तेवढं तर आमच्याकडे एकच नंबर आहे, तो पण बंद लागतो आहे, आम्ही काही करू शकत नाही. मित्रांनो, जर MSBDचे लोक असे उडवाउडवीचे उत्तरं देत आहे, ह्यांच्यामुळे मुलांना बॅकलॉग येत आहे, तर ह्याचा जबाबदार कोण आहे? MSBD वगैरे तर सगळ्यात पहिले तर स्वतः हात वर करतं. MSBD सारखी थर्ड क्लास संस्था कुठेच नाही. MSBD वाह्यात आहे, वाह्यात. त्यांचे सेक्रेटरी वगैरे कोणीही फोन उचलत नाहीत. त्यांना माहिती आहे त्यांची चुकी झाली आहे रिझल्टमध्ये. धन्यवाद.